सांगितलं मित्रांनो, मला 2-4 शिवाय द्यायच्या म्हणजे पटू देणार, पटू त्या बुवाला देईल, देवाला कशाला बोलू. म्हणून माझ्या मायमौल्यांचा, समाजाचा आणि माझ्या सर्व हिंदू देवी देवतांचा आदर राखून गवळण तुमच्या समोर सादर करतो. म्हणायचं अभ्यास वाटणार त्याच्या पोराचा गाणी बरोबर वाटत. मला हे नाही म्हणायचं मी वेगळा. राधा म्हणे नटखट हा अमोल बोल लिव कुठे बसले बोल कुठे बसले ऐका ऐका नाही नाही करतो. कसं आहे लगेच नव्या नवऱ्याला त्रास देणं बरोबर. नवरी त्रास देणार पण कधी वर्षभर सगळ्यांचा अंदाज घेणार. सासू कसा आहे, सासरा कसा आहे, दीर कशी आहे, ननद कशी आहे, भाऊजा एकटे कशी आहे, अंदाज घेणार. तर काय दुसऱ्या तिसराच काय माझ्याजवळ लाभ जास्त नाही लागला. प्रवीण दैत आमचे मित्र प्रथमेश दादा दैत प्रथमेश दैत ज्यांनी पहिल्यांदा कार्यक्रम पोहोचवला. संपूर्ण कार्यक्रम मंडळाचा आहे. प्रवीण दादा तरळ वा गावाचं नाव तिवरे, गावाचं नाव तिवरे. बोळा सांगतो मी बोला चावडी पावडी. वाडीचं नाव तरळ. वा जर वाकड्यात दिसाल तर तुम्हाला करणार सरळ. पहिल्यांदा सांगते महेश घाडी कोटे नाव महेश घाडी घरांच्या मधून बक्षीस. म्हणायचं काय बघा. राधा म्हणे नटखट हा अवोलावी जीवाला यादो. राधा म्हणे नटखट हा अवोलावी जीवाला यादो. बदनाम झालाय चोर, बदनाम झालाय चोर. बतवा नाही गवळण करतो. बदनाम झालाय चोर हा नंद किशोर.
तुमच्यामुळे हे गाणं एवढं तुमच्या हृदयात बसलं. तुम्ही तुमच्यातील जी मंडळी आहे, जी शक्तीची दगडी, तुमच्यामुळे संपूर्ण गण युट्यूबला आहे. तो तेवढा बुवाला नाही. बुवाला प्रश्न माझा माहिती आहे. समाजाच्या माहितीसाठी मी अनेक कार्यक्रम करतोय जे आता युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल, ऐकत असाल. मी बुवांना काय वेगळं विचारत नाही. आमच्याकडे पद्धत आहे की जोपर्यंत आपला प्रश्न एक फुटत नाही तोपर्यंत तो बदलायचा आहे. आमच्याकडे पद्धत आहे आणि आमच्याकडे अशी पण पद्धत आहे,
सरळ मेडीला आता इकडं सभा मंडप आहे समजा, पण पूर्वी लोक मांडव घालायचे घराच्या समोर. तर सरळ मेड असेल तर तिला सरळ नेमक गपकन घुसते, पण वाकडी असेल तर वाकडा नेम काढायला लागतो तिला. आमच्याकडे ही पद्धत आहे आणि मी त्यांनाच मोठा झालेला शाहीर तुम्हालाही आज विनंती, तुम्ही वाकड्यात घुसाल तर मी जायला तयार. म्हणून शायरांना लेखीविषयी पोच होईलच निश्चितपणे. समाजाच्या माहितीसाठी सांगतोय, शायरांना येणारच नव्हे तर कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय, तुमचा पाठ झाला असेल मला माहिती आहे. बुवांना विचारलंय, निसर्ग नियम बदलायला लावला दोन स्त्रियांच्या सहयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय असं मी शायरांना विचारलं. त्यांनी निश्चितपणे प्रयत्न करतील. यांनी शाहीर आहेत मोठे, त्याच्याकडं चांगला ज्ञानाचा साठा. अरुण कुमारांसारखा दिवंगत असले तरी त्यांचं खूप चांगली लेखणी त्यांच्या पाठीशी निश्चितपणे आहे. त्यांनाही या निमित्ताने काय झालं इंचू धावला पडले तेवढं सभाला म्हणतो, बाकी काय नाही. काय कार्यक्रमात ना मौली बुवांच्या भानगडी कमी, पब्लिकचे जास्त व्हायला लागले. हो 2-3 कार्यक्रमात झाला असं. आता बोलायचा कोणाला हो, म्हणून तुम्ही सांभाळा. कोणाला चिमटे बिमटे गाडीत नका राहू आजूबाजूला. तेवढा सांभाळा. तो काय लागला सुज्ञानाचा काळ, मला माहिती आहे. मी काय म्हटलंय बोला, घेरे वेगळा अर्थ काढू नका. मराठी भाषा आहे, वळवावी तशी वळते, पळवावी तशी. तुम्ही हुशार म्हणून मग बुवा घेरे घालून नजरे घालून, त्यांना सांगितलंय घेरे घालून. बुवानं म्हटलं घे घालून नजरे घालून. एकदा प्रश्न वाचून बघा, ते सांगितलं घेरे घालून नजरे घालून. उगाच कशाला करत बोलून, अरे नको खाऊ फुकटचा भाव. त्यांचे पण मोठे भाव आले आज कार्यक्रम बघण्यासाठी. त्यांनाही महाराजा मुजरा सन्माननीय दैत्यदादा बुवांचे मोठे बंधू येता येता मला भेटले. त्यांना सुद्धा महाराजा मुजरा म्हणून म्हणतोय बघा. त्यांना नाही बोलत बुवांना. घेरे घालून नजरे घालून, अरे उगाच कशाला करत बोलून, अरे नको खाऊ फुकटचा भाव. गड्या मर्दाची हिम्मत दाव, गड्या मर्दाची हिम्मत दाव, नाही मारून जाईल. काय तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल. माझं लग्न झाले, 2 पोरं आहेत मला. हो तुमचा काय भरोसा नाही बघा, तुम्ही क्लिअर तर काढा. तुमचा भरोसा नाही. गड्या मर्दाची हिम्मत दाव, मारून जाईल. 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 घेरे घालून नजरे घालून, कशाला लावतच बोलून, नको खाऊ फुकटचा भाव. मर्दाची हिम्मत दाव, मारून जाईल. मर्दाची हिम्मत दाव, मारून जाईल.
आणि म्हणून जास्त त्रास न देता बुवा, जास्त तकलीफ न देता पहिली फेरी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातर बुवा सुद्धा वेळ मिळाला पाहिजे. म्हणजे जवळची असली तरी त्याला वेळ मिळाला पाहिजे. पावसाचं वातावरण आहे आणि मग तुमची तारांबळ होते, मला याची काळजी म्हणून वेळेत कार्यक्रम होतोय. पहिली फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.